चंद्रपुर शहर में आवश्यक स्वास्थ्य सेवा उपलब्ध हो और यहां के मरीजों को इलाज के लिए बाहर न जाना पड़े, इसलिए विगत दिनों शहर में सिकल सेल सैटेलाइट सेंटर की शुरुआत की गई थी, जिसमें आवश्यक डॉक्टर्स के साथ बेहतर स्वास्थ्य सेवा मुहैया कराई गई। जिसे देखते हुए शहर में एक और हेल्थ सेंटर की शुरुआत की जा रही है। साथ ही वेकोली की ओर से भी मल्टी स्पेशलिस्ट हेल्थ सेंटर की शुरुआत की जा रही है। इस संबंध में केंद्रीय रसायन एवं उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराज अहीर ने स्थानीय एनडी होटल में संवाददाता सम्मेलन लेकर जानकारी दी। इस दौरान विधायक नाना शाम कुले, डॉक्टर एस मोरे, डॉक्टर मुखर्जी, डॉक्टर MJ खान, महापौर राखी कंचरलावार, अनिल फुलझेले, राहुल सराफ आदि की मौजूदगी रही। बोन मैरो ट्रांसप्लांट तक होना चाहिए, उस एम से ये सेंटर की शुरुआत हुई है। भैया का सपना ये है कि यहाँ पे हीमोग्लोबिनोपैथी से रिलेटेड हर बीमारी का आखिरी टोक तक का इलाज करने का प्रयास हम लोग करेंगे और उसके लिए भैया साथ में रहेंगे तो डेफिनेटली इसको आगे लेके जाएंगे। पेशनल हजार्ड्स त्याच्यावर जी रिसर्च आणि इन्स्टिट्यूट आहे ती ह्या लोकांची अहमदाबादला आहे, तर अनायसे आपल्याला इथं त्या इंडस्ट्रीची गरज होती। मागे भैयांनी डॉक्टर प्रकोच आले होते, डायरेक्टर जनरल ICMRचे, त्यांनी जागा देखील पाहिली होती आणि त्यांनी आपल्याला ओके केलं होतं। आता ही बिल्डिंग बांधायला सुरुवात होतच आहे, तर भैयांचं हे जे सुरुवात आहे की तिथे हे इन्स्टिट्यूट देखील राहायला पाहिजे, कारण आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला ह्याची एकदम गरज आहे। एक दुसरं ट्रायबल हेल्थ आपल्याला अगदी लागून आहे, ट्रायबल पॉप्युलेशन अगदी लागून आहे। आणि आत्ताच मी बोलत होतो त्यांच्याशी की ट्रायबल पॉप्युलेशनची क्वांटिटी आपल्या इथं भरपूर आहे। तर इथं जर ICMRचं एक प्रोजेक्ट आहे ट्रायबल हेल्थ, तर ते आपण इथं देखील सुरू करायला पाहिजे। म्हणजे त्याचा देखील रिसर्च म्हणा, आपल्या इथले व्हेरिएशन्स ट्रायबल हेल्थमध्ये काय काय आहे ते माहिती करून घेण्यासाठी हे इन्स्टिट्यूट जर इथं ते सोबत कायम झालं तर डेफिनेटली मदत होईल। आपने 3 महीना हो गया इसको शुरू करके? 2 महीना 2-2.5 महीने। एक आपण गेल्या 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी सिकल सेल आजार पाहून एक सॅटेलाइट सेंटर हिमोग्लोबिनोपॅथी सुरू केलेलं होतं। त्याला सुरुवात होऊन अजून 2.5-3 महिने झालेले आहेत। त्यानंतर या ठिकाणचं जे काम व्यवस्थित सुरू झालेलं आहे, रिसर्चचं काम चांगलं सुरू आहे। पेशंटचे सॅम्पलिंग घेणं, नवीन बेबीचंही सॅम्पलिंग घेण्यापासून तर गर्भवती आई आणि डिलिव्हरीनंतर तिचं पण सॅम्पल घेणं हे काम, आणि त्यासोबतच सिकल सेल पेशंटच्या काउन्सिलिंग, सिकल सेल असेल किंवा अजूनही थॅलेसिमिया असेल, या सर्वाचं काम फार चांगलं सुरू झालेलं आहे। आवश्यक डॉक्टरची पोस्टची मंजूर पद्धती पूर्ण भरली। सायंटिस्ट या ठिकाणी आलेले आहेत, टेक्निशियन आलेले आहेत, डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत, काउन्सिलिंग करता 4 पदं भरलेली आहेत। घराघरात जाऊन संबंधित कुटुंबांची माहिती गोळा करणं, आणि इतकंच नाही तर सॅम्पल पाठवलं, त्याची फाईल तयार करून त्याचा रिपोर्ट तयार करून जी या जिल्ह्याची खूप मोठी गरज होती, या मध्य भारताची, विदर्भाची, की सिकलिंग परिवाराला एक राष्ट्रीय स्तरावरचं इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन व्हावं। आणि NIH हे ICMRचं एक मोठं महाराष्ट्रात काम करणारी यंत्रणा आहे। त्याचे प्रमुख या ठिकाणी डॉक्टर मलाई मुखर्जी या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्या सोबतीला आपल्या चंद्रपूरचे सुप्रसिद्ध बालडॉक्टर डॉक्टर MJ खान नेहमी असतात। आणि याप्रमाणे आपण डीन सन्मान्य श्री मोरे साहेबही त्याला खूप मदत करत आहेत। असा समन्वय साधून या भागातील जनतेची मागणी आणि गरज, जे सिकलिंग परिवार आहेत, या अशा कुटुंबाला खूप मोठी मदत सुरू झालेली आहे। आपण अजूनही हिमोफिलियासारखा आजार जो या भागामध्ये काही कुटुंबात आहे, हा फार गंभीर आजार आहे, त्याच्यावर या ठिकाणी रिसर्चचं काम सुरू झालेलं आहे। आणि त्यांनाही आवश्यक अशी औषधं आणि मंथली कोर्स जो असतो त्यावर केंद्रामधून काही मदत करता येईल का, त्यावर आपण काम करत आहोत। आणि अशा प्रकारे एक चांगलं सेंटर सुरू झाल्यावर आम्ही आमच्या मनात असं आणलं की या ठिकाणी जे ट्रायबल हेल्थ सेंटर म्हणून जे आज जबलपूरमध्ये आहे, त्याच धर्तीवर चंद्रपूरला पण सुरू करण्याकरता माझा प्रस्ताव 3 वर्षापूर्वी गेला होता। त्याला आता तत्वता मान्यता मिळालेली आहे। सोबतच हजारदस्त ऑक्युपेशनल की ज्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील जे इंडस्ट्री आहेत, ज्यामध्ये केमिकलही कधी वापरला जातो, अशा इंडस्ट्रीपासून होणारं जे पोल्युशन आहे ते गंभीर स्वरूपाचं असल्यामुळं
अशाही वर आपण या ठिकाणी काम करण्याकरता हजारजॉर्ज ऑक्युपेशनल सेंटरची या ठिकाणी आपण मागणी केली होती. तेही आता तत्वतः आपण मान्य करून घेतलं होतं. त्याला आवश्यक जागेची आपण गरज पूर्ण करत आहोत आणि अशा प्रकारे तसे 3 सेंटर या चंद्रपूरमध्ये सुरू होतील आणि फार लवकर WCLला आपण जे मागं पत्राचार करून ताडालीमधल्या मोकळ्या जमिनीवर हायवे टच एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल WCLने सुरू करावं आणि त्यालाही आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एक नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ऑल इंडिया अर्थात WCLच्या माध्यमातून मंजूर केलेलं आहे. त्याच्याही कामाला फार नजीकच्या काळामध्ये इमारत बांधण्याचं काम सुरू होईल आणि अशा प्रकारे मेडिकल क्षेत्रामध्ये स्वास्थ्याकरता गरीब लोकांना आमचं एक कमिटमेंट होतं. खासदार आमदार म्हणून आज की नानाभाऊ पण आहेत आमदार आणि मी स्वतः आता केंद्रामध्ये सत्तेमधला मंत्री असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा असेल चंद्रपूर विधानसभा क्षेत्र असेल यामध्ये आम्ही जास्त मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून देण्याकरता कटिबद्ध आहोत आणि त्या दिशेनं आमची कामं सुरू झालेली आहेत. राज्य सरकारपाशी जे काही प्रकरणं प्रलंबित असतील त्या सर्वांना जमिनीचा असेल किंवा अन्य असतील या सर्वांकरता नानाभाऊ काम करत आहेत. असा समन्वय साधून आम्ही या भागात जिल्ह्यामध्ये अधिक फॅसिलिटी देण्याकरता प्रयत्नात असताना डॉक्टर मंडळी यामध्ये मला या ठिकाणी विशेष IMAचा उल्लेख करावा लागेल की IMAची यामध्ये चांगली साथ असते. मेडिकल कॉलेज चांगलं साथ देत आहे आणि दिल्लीमधून जे ICMRचं काम चालतं ते महाराष्ट्राचं जे युनिट आहे त्यामध्ये NII त्याचे या ठिकाणी डॉक्टर मलाई साहेब आलेले आहेत त्यांनी यामध्ये खूप मदत केलेली आहे.